जय शिवराय. आपण त्या दिवशी एक छोटासा व्हीलचेअरसाठी व्हिडिओ केलेला. त्या व्हीलचेअरसाठी आपल्याला मदत लागते. बस. व्हीलचेअरसाठी मदत लागते, तर तुम्ही व्हीलचेअरसाठी मदत केली नाही ना. व्हीलचेअरसाठी मदत केली मी प्रत्येकाचं, ज्यांनी आपली पुन्हा पुलाची पातळी मदत पाठवली त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्यामुळं आज या देगर मैदानला आज एक व्हीलचेअर भेटली. तर आपल्याकडे टोटल आता 45 महिला आहेत आणि बाकी सगळी माणसं म्हणजे टोटल 96 लोक आहेत. तर व्हीलचेअरची गरज असते आणि आता ही एक व्हीलचेअर मागवली, अजून 2 व्हीलचेअर मागवलेले आहेत. तर 2 व्हीलचेअर अजून 2-3 दिवसात आपल्याला डिलिव्हर होऊन जातील ऑनलाईन. तर ज्यांनी मदत केली खरंच मी मनापासून धन्यवाद देतो. कारण का मी एक छोटासा व्हिडिओ राव तुमच्यापर्यंत पाठवला, खरंच अभिमान वाटतो. कारण का मी काम करत असताना आज किराणा असेल, भाजीपाला असेल, लाईट बिल असेल किंवा बाकीचे मेंटेनन्स असेल, आता ॲम्ब्युलन्स हे दोघे. परत एक पेशंट आता हॉस्पिटलला चालले आणि आज तारीख आहे 11/12/2025. सकाळी एक पेशंट एक्सपायर झाले. आता डेड हाऊसला बॉडी, संध्याकाळी त्यांचा अंत्यविधी करायचे. आता यांना हॉस्पिटलवरून घेऊन आलो. आता परत एक पेशंट घेऊन चाललोय. ते पेशंट घेऊन परत नारायणगावला जायचं, तिथं अंत्यविधी करायचा. या सगळ्या गडबडीत आज मलाही थोडंसं काहीतरी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज असती. तर मी त्या दिवशी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवला की आपल्याला व्हीलचेअरच्या मदतीची गरज आहे. आणि ज्यांच्यासाठी व्हिडिओ केला ते एक्सपायर झाल्या, ती आपली कृष्णाची आई, तर ती एक्सपायर झाल्या. पण अशा महिला आहेत का ज्यांना चालता येत नाही, विकनेसपणा असतो. तर त्याच्यासाठी म्हणलं संध्याकाळचं चहा वगैरे झालं तर थोडं त्यांना व्हीलचेअरवर फिरवायला आपल्याला व्हीलचेअर लागतात. की नाही आता हा पाहताय तुम्ही, यालाही कंटिन्यू वॉकर लागतो. असे पेशंट आहेत. चल इकडे. तर असे पेशंट आहेत. अशा पेशंटसाठी दाखवतो इकडे. असे पेशंट आहेत का त्यांच्यासाठी आपण पुन्हा पुलाची पाकळी आज आपण मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरंच अभिमान वाटतो का मी महाराजांच्या नावाने तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पाठवला आणि तुम्ही रिस्पॉन्स देऊन पुन्हा पुलाची पाकळी लगेच मदत पाठवली व्हीलचेअरसाठी. तर असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभा एक चांगल्या प्रकारची व्हीलचेअर आज आपल्याला यांच्या सेवेमध्ये आली. तर अशीच अजून सेवा आपल्याला अँब्युलन्ससाठी लागणारे मी त्यावेळेस पण व्हिडिओ पाठवल. कृपया एका अँब्युलन्ससाठी सुद्धा आपण सगळ्यांनी आपली पुन्हा पुलाची पाकळी मदत करा. कारण का आता बघा अँब्युलन्स आली 1,500 रुपये इथून जुन्नरला जायला, परत तिथून नारायणगावला जायला 1,500 रुपये, म्हणजे 3,000 रुपये आजचेच गेले. तर कंटिन्यू मला अँब्युलन्सची मदत लागते. तर त्यासाठी आपण दानशूर व्यक्ती असेल तर आपणही मदत करा. मी आपलं एक पाठवायचं तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी करण्यापेक्षा जे आज ज्यांना काहीच कळत नाही, जे मतिमंद आहेत, मनोरुग्ण आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा पुलाची पाकळी मदत करून बघा. तो कसं करतोय, आता काय कळतंय त्या पोराला. आज अशा लोकांसाठी करा ना पुन्हा पुलाची पाकळी मदत. काय अडचणी, हा आशीर्वाद एक वेगळा असेल.